बरं, आता बीएमसी मध्ये तुमचं सरकार आलेलं आहे. तुम्ही कांदिवली चे आमदार आहात. काय बदल पाहता? जो नाही इतकी बघा, वर्ष एक नाही घडला आणि जो कांदिवलीमध्ये देखील घडेल आणि ओव्हरऑल मुंबईमध्ये देखील घडेल. सर्वात महत्वाचा बदल म्हणजे स्वच्छता. हम्म. फेरीवाल्यांना रेग्युलेट करणं. मी असं म्हणत नाही सरसकट सर्व फेरीवाले हे काढून टाकले पाहिजेत, पण त्यांचं रेग्युलेशन केलं पाहिजे. टाउन वेंडिंग कमिट्या आहेत, त्यांच्या माध्यमातून ALMचं मत घेऊन, त्या ठिकाणचे नगरसेवक आमदार यांचं मत घेऊन फेरीवाल्यांच्या बाबतीत एक सुस्पष्ट धोरण ठेवून आणि त्यांनाही काही नियम, त्यांनाही काही कायदे कानून त्या ठिकाणी घालून त्या ठिकाणी त्याचं रेग्युलेशन केलं पाहिजे. हा पहिला बदल महानगरपालिकेत लोकांच्या दृष्टीने हा घडला पाहिजे, अशी माझा प्रयत्न राहील. दुसरा प्रयत्न, जो प्रश्न अनंत आहेत, वाहतुकीचे प्रश्न आहेत, पार्किंगचे प्रश्न आहेत, खरंय. कचऱ्याचा पार्किंग, प्रश्न आहे, अशा अनेक प्रश्न रस्त्यांचाही आहेत. प्रश्न आहे तुमच्या रस्त्यांचे प्रश्न मतदारसंघात. आहेत. आपण आता कुठल्याही रेल्वे स्टेशनला उतरलो, पूर्वेला उतरा किंवा पश्चिमेला उतरा, सगळीकडे क्राऊडेड, चालायला जागा नाही. माणसांना रेल्वे स्टेशनला जाताना किंवा तिकडनं बाहेर पडताना आपण सहजतेने त्यांना वावरताच येत नाही. आपण पाश्चिमात्य देशात अनेकदा गेलेलो असतो, तिथे रेल्वे स्टेशन किंवा कुठलंही मेट्रोचं स्टेशन तिकडे जाणं हे सहज शक्य असतं. आणि त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या 500 मीटरचा परिसर, तिकडे पब्लिक पार्किंगची सोय पाहिजे. तिकडे तुम्हाला एक्झिट एंट्री पॉईंट हे विस्तृत मोठे असले पाहिजेत. त्या दृष्टीने रेल्वेच्या अवतीभोवतीचा परिसर स्पेशल प्रोव्हिजन करून त्या ठिकाणी ते डेव्हलप केले गेले पाहिजेत. ही माझी एक दुसरा प्रयत्न याच्यात राज्य सरकारचं सुद्धा महत्त्व आहे, कारण शेवटी FSI राज्य सरकार देत असतं. काही कायद्यांमध्ये बदल राज्य सरकारला करावा लागेल. आणि ओव्हरऑल मुंबई महानगरपालिका ही इतकी मोठी आहे, त्याच्यामध्ये डेलिगेशन ऑफ अथॉरिटी आणि डेलिगेशन ऑफ वर्क ही करण्याची आवश्यकता आहे. अधिक प्रभाग समित्यांना अधिकार दिले पाहिजेत, अधिक वॉर्ड ऑफिसर DMC यांना अधिकचे अधिकार दिले पाहिजेत, ज्याच्या योगे त्या ठिकाणचा कारभार हा अधिक सहज शक्य अशा प्रकारचा होईल.